डुप्लिकेट मतदार आलेले आहेत. जसे काल नाशिक असेल, आता दिव्याचे दाखवतोय आम्ही, मुंबईतल्या वॉर्डामधले आम्ही आकडे दाखवतोय. आम्ही काय कार्यकर्ते तुम्हाला काय मूर्ख वाटलो का राजकीय कार्यकर्ते? आमची पदरमोड करून दिवस रात्र आम्ही काम करतो आहोत मतदार यादीवर. निवडणूक आयोगाकडे काय यंत्रणा आहे? भाजपची यंत्रणा वापरते निवडणूक आयोग. निवडणूक आयोग भाजपचा बटेक झालेला आहे. यादी संदर्भात आता तुम्हाला घोळ समोर आलाय का? येणाऱ्या काळात आधार कार्ड पण आणि माणसं पण शोधाची वेळ तुमच्यावरती येणार का? आणि येणाऱ्या काळात बॅलेट पेपर किती महत्त्वाचं? जर तुम्हाला व्हीव्हीपॅट मुंबईमध्ये देणं शक्य नसेल, मशीन्स EVM, तर काल सगळ्यांनी जी मागणी केलेली आहे बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. का घाबरताय तुम्ही? मुंबई शहरामध्ये तरी तुम्ही बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायलाच पाहिजे. मी तर म्हणेन अख्ख्या महाराष्ट्रात घेतल्या पाहिजेत तुम्ही. हे पॅनल सिस्टीमचा काय संबंध आहे इथे? यापूर्वी महाराष्ट्रामध्ये एकास एक निवडणूक झालेली, 1 to 1 अख्ख्या महाराष्ट्रात, देशात. हे फॅड आणलं कोणी? या भाजपवाल्यांनी आणलं घोळ करण्यासाठी. पॅनल सिस्टीम कसली? एका भागामध्ये 4-4, 5-5 नगरसेवक, एका भागामध्ये 4-4 नगरसेवक. लोकांनी जायचं कोणाकडे? नाशिकला 4चा पॅनल, ठाण्यात 4चा पॅनल. हा काय बकवासपणा आहे? निवडणूक ही एकास एक असते, समोरासमोराशी, जी मुंबईत आपण करतोय. मुंबईत तुम्हाला शक्य नाही. प्रत्येक ठिकाणी ही निवडणूक झाली तर भारतीय जनता पक्षाची आणि यांची धुळदाण होईल. हे अनेक वर्षांचा यांचा डाव आहे. निवडणूक एकास एक असायला पाहिजे.